नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे प्रत्येक नवीन ब्लॉगमध्ये. सकाळची थंडगार वातावरण, धुक्यातून सूर्य हळूच डोकावत होता आणि आम्ही सगळे मित्र एकाच उत्साहात कॉलेजकडे निघालो होतो. तर आजचा दिवस साधा नव्हता. 26 जानेवारी, अर्थातच रिपब्लिक डे ऑफ इंडिया. त्या दिवशी भारताला स्वतःचे संविधान मिळाले. त्या दिवशी आपण लोकशाही राष्ट्र म्हणून उभे राहिलो. कॉलेजमध्ये पोहोचताच वेगळाच माहोल जाणवला. सगळीकडे तिरंगा, सजावट, विद्यार्थ्यांची लगबग, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशभक्ती आणि अभिमान दिसत होता. मैदानात सुरू होती शिस्तबद्ध परेड. विद्यार्थ्यांच्या पावलांची एकसारखी चाल, आदेशांचा आवाज. खरंच देशासाठी काहीतरी करण्याची भावना दाखवणारा क्षण होता. आणि मग कार्यक्रमाचा मार्गदर्शन, प्रमुख पाहुण्यांचे आगमन. नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर अभिप्राय सर, त्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली. तिरंगा ध्वज फडकावला आणि त्या क्षणी सगळेजण स्थिर उभे होते. डोळ्यात अभिमान आणि हृदयात देशभक्ती. जनगण मनाच्या सुरांनी वातावरण भारावलं. त्यानंतर महाराष्ट्र गीत, राज्य आणि देश दोन्हींचा अभिमान मनात दाटून आला. त्यानंतर कॉलेजच्या विविध विभागांनी तयार केलेल्या पोस्टरचे सादरीकरण झाले. सामाजिक विषय, पर्यावरण, शिक्षण, संविधान. विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून देशाबद्दलची जाणीव दिसत होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या पोस्टरचं अनावरण झालं. कॉलेजमधील कार्यक्रमानंतर आम्ही सगळे मित्र थेट पोलीस ग्राउंडकडे निघालो. शहरातील मुख्य रिपब्लिक डे सोहळा पाहण्यासाठी. तिथे पोहोचल्यावर भव्य सोहळा पाहायला मिळाला. परेड, शासकीय कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरण, खरंच राष्ट्रप्रेमाची जाणीव करून देणारा अनुभव होता. कार्यक्रम संपला आणि आम्ही घरी परतलो, पण मनात एक विचार कायम राहिला. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो संविधान, हक्क आणि जबाबदाऱ्या यांची. आपण मुक्त आहोत कारण आपल्या देशाकडे नियम, तत्व आणि लोकशाही आहे. आणि ही लोकशाही टिकवायची जबाबदारी आपलीच आहे. आजचा दिवस फक्त सुट्टी नाही, तर आपल्या देशाचा सन्मानाचा दिवस आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.